हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। सदागमैकविज्ञेयं समतीतक्षराक्षरं नारायणं सदा वन्दे निर्दोषाशेषसद्गुणं। प्रथमो हनुमन्नाम, द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञः, तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः। ब्रह्मान्तः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रेयःपतिः। आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि। आचार्यः पवनो अस्माकम् आचार्याणि च भारती। देवो नारायणः श्रीशः, देवी मंगलदेवता। श्रीमद्भगुरुभ्यो नमः. सर्वगुरुभ्यो नमो नमः. आम्ही वासुदेवाला काणी पळैतरशिलीची. वासुदेवानं संन्यासी जवचाक म्हाका विमुख करूनच जलरी तुमका मिगल संन्यास आश्रमाक एक ओपीक दिवच्या अड्डी कसले म्हळ्यार तुमकां वृद्धाप्यारी पळोवच्या कोणेय ना म्हणवे तुमकां एक ओपास एक सत्पुत्र जाता म्हणले मागीर तांकां ओपीक दिना नशी काही तांकां विंगड ओपीक दिना नशी विंगड वाटना जाल्ली तशी संन्यास जेवो तो संवसारांत आसो जाल्यार ताका पळोवचें मेळ्ळ्यार पुरो म्हण वराश्रमाप्तीं मम सम्मदस्व मां कदाचित् अपि अम्ब मदीच्छ शिक्षितुं यदन्यथा देशमिमं परित्यन्न जातु दष्ट्रेर्विषयो भवामि महा. म्हाका तुमी केन्नाय पळोवच्या येवेत नानतला देशांतर वता म्हणटना तांणी पळोवच्याक मेळ्ळ्यार पुरो चेरडाक ताण देशांतर वच्चे पशी ते जावेत न्हय म्हणून ती दिक्षा स्विकार करूंक तांणी ओपीक दिताची. तशीच अच्युत प्रेक्ष ताका परमहंस दिक्ष दिवन पूर्णप्रज्ञा म्हळ्ळी यती नाम ताका दिताची. तशी पूर्णप्रज्ञा म्हळेल नाम धियान संन्यासाश्रम स्वीकार करता आनी सांगिल वरी भगवत कार्य साधक आहा तो भगवत कार्याक साधक जावन आशिल्लो न्हय. तशी ताची फुडली 2 जन्मांतूय तो भगवत कार्या खातीर आयिलो. आत्ताय तशी आयिल तो. आतां वासुदेवाक अच्युत प्रज्ञ गुरू जल्लींची. गुरू म्हळ्यार अज्ञानाचे एक होड काळोख तो नाश करून ज्ञान म्हळेल एक उजवाड दितालो म्हूण सांगच्याक गुरू म्हूण म्हणटाची. आमगेले वैदीक हिंदू संस्कृतीक गुरूक एक श्रेश्ठ स्थान. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव म्हणटाची. माता पित्रांक गेले नंतर गुरूक वंदन करचें म्हूण सांगून तात्विक विचार कसले म्हळ्यार गुरू अनमल्पशी श्रेश्ठची. आनू आम्मा नश्वर जावन आशिल्ले देह मात्र मेळूंक कारण जाताची जाल्यार गुरू शाश्वत स्वरूप ज्ञान मेळूंक कारण जाता म्हूण म्हळेल खातीर गुरू अनमल्पशी तात्विक विशयांत गुरू श्रेश्ठ. तसले अच्युत प्रज्ञ अच्युत प्रज्ञ केन्नाय प्रज्ञ म्हळ्यार बुद्धी. अच्युत केन्नाय तागेल बुद्धी नाश नातिली म्हूण म्हळ्यार जेवो न्यून नातिली म्हूण म्हळ्यार परिपूर्ण ज्ञान आशिल्लो म्हूण. तसले कन्मर्थ नाम आसोचे गुरू वासुदेवांक मेळ्ळ्यांची. तांगेले करकमल संजात जालो वासुदेव. तशी पिठाधिपतींक करकमल संजात म्हूण म्हणटाची. तशी प्रती एक जीव मनुष्य जावन जन्म आयले नंतर एक न्हय एक पंत ताका वैराग्य येता म्हळेल खंडीत. तांतू वासुदेवाक हे वैराग्य बाल्यांतू आयला म्हणटन तो एक पुण्या जीव. ताका संसार म्हळेल दुख्खची ना जाल्ले नानतल्यार संवसारांत चमकल्यार दुख्खची दुख्ख ताका बाल्यांत वैराग्य येयले देखून संवसार दुख्खा देखून पार करचें कारण जालें. संवसार म्हळ्यार खाली लौकीक संवसार न्हय, जनन मरणाक कारण जावन आशिल्लें कर्मबंधना देखून बिडगड करता. तशी मोक्ष साधनेकय कारण जाता. संन्यासाश्रम म्हळ्यार सर्व जनांक अभय दिवचे आश्रम. संन्यासाश्रमांत आशिल्ले जन तांकां हे मेगेले ते अन्यकलेले म्हूण म्हळेल नांची ना. तांणी सगळेच जगत्येचे आमगेलेच म्हूण सांगून लेखतले. जन संन्यासी जगत्या आशिल्ली प्रती एक वस्तूय
ते जड जेवो चैतन्य जेवो परमात्माले आवास ते म्हूण लेखता आनी ताजी सेव करता सर्वम विष्णुमयम इदम जगत म्हूण म्हळेल अर्थ ताका येता. तसं एक श्रेष्ठ संन्यास आश्रम स्वीकार करूंक वासुदेवान संकल्प केलेले. तशी ते संन्यास आश्रम स्वीकार करचे क्रम कशी म्हूण सांगून विद्युक्त क्रम कशी म्हणून वेदांत श्रुती स्मृतींतू सांगला. संन्यासी जेवका म्हूण लेखिल्ल्यानं सुरवेक आ नम्माल अनुमती घेवू का मागिरी शास्त्रोक्त जावन ताणें वपन आत्मश्राद्ध कळसपूजन हवन होम हे पुरे कोरका मागीर ताका दंड स्वीकार करयसी ताची दंड दितात ताका. तशीची हांगा वासुदेवान परमात्माले खातीर पुरुष सूक्त मंत्र जप करून चरू आज्य पुरे घालून होम केले. पंचगव्य पवमान कुष्मांड तिल हे पुरे प्रायश्चित होम म्हणटाचे सुरवे त्या केले. मागीर धर्मशास्त्रांतू सांगिल प्रकार षोडश श्राद्ध कोरून शुचिरभूत जल्तो. त्यांनी आत्मश्राद्ध कोरका म्हणस ते षोडश श्राद्ध म्हणून म्हणटाचे. म्हळ्यार एक न्ही षोडश 16 श्राद्ध कोरका नैनतलरी आस ते बरलेल जिवांकय कोरच्याक. तशी मागीर हिरण्य दान केले वपन करून तो 108 पंत मृत्तिका स्नान गोमय स्नान पुरे केले कळस पूज केले. त्या कळस पुजेन कीर्ती मेळटा दीर्घायुष्य बुद्धिशक्ती धारणशक्ती शरीराक एक कांती ऐश्वर्य हे पुरे षडगुण मेळटा म्हणटाची. मात्र न्ही पाप हानी जाता पुण्य अभिवृद्धी जाता म्हणटाची. अशी होम सकड करून जाल्ली नंतर तागेले अंतिम श्राद्ध ताणें केले. संन्यासी जाल्ल्यान शीक त्याग करचे म्हणस मागीर तांणी शेंडी घालूना जनिवार त्याग करचे म्हणस मागीर तांकां दंड दिताची. ते दंड धारण करून कोण दंड धारण केला मागीर तांणी लौकीक जिवनादी कडेन वचना. भारी कठीण संन्यास जीवन म्हळ्यार सुलभ न्ही ना भारी कठीण जावन एक नमने तपस्सू म्हूण येते. तशी वासुदेव कोण संन्यासी जाता तांणी मागीर आंगाक गंध लेपन करुना तांबूल घेवचे ना सुखशय्या म्हळ्यार लायक हांतलार न्ही न्हिदो जाना तशें प्रेस अजीन दंडकमंडलची तांकां भूषण जाता. तशी संन्यास आश्रम स्वीकार केले नंतर पूर्णप्रज्ञ उडपीक येवन अनंत आसना स्वामीक पूज केली तांणी भक्तीन नमस्कार केले. थंय उपास अनंत आसन तागेले पूर्ण मध्वाचार्य जिवनाचे सानपणे दुखून चेडू जेवचे पुढे दुखून अनंत आसना स्वाम्यान अनंत आसना देवान एकल्याल न्ही एकल्याल आंगार येवन आनीक सल जाता म्हणून सांगिले आस. तशी आत्ताय संन्यास आश्रम घेवन अनंत आसनाक वंदन करूंक मध्वाचार्य केन्ना येयलीच की पूर्णप्रज्ञ जावन त्या वेळाक थंय आशिल्ले एक व्यक्ती वयर आवेश येयले. आवेश येवन थंय नमस्कार करतर आशिल्ले पूर्णप्रज्ञाक धोरून अच्युत प्रज्ञारे हाडली ताणें हाडून म्हणली की अच्युत प्रेक्षा पळय तूं मस्त काळ दुखून एक म्हाका उत्तम शिष्य जावका म्हणून निरीक्ष करतर आशिल्लें न्हय तुका मेळ्ळें पळय ताणें आतां तुका विष्णू तत्व सांगचें आनी मुगेल महात्म ज्ञान तुका मेळटा तागेल निमतीची. तशी आज दुखून ताका पूर्ण प्रज्ञू आनंद तीर्थ मध्व म्हूण सांगताची लोकाक सर्व सत्यशास्त्र कसं आसा ताजे विशय पुरे सांगून पुरे जनांक सूख दितलो तशें जावन ताका सुखतीर्थ म्हळ्यार अभिधान येता. आज दुखून यो सगळे लोकांक गुरू जाता आनी भगवत कार्या खातीर आयिल यो भगवत कार्य साधन करता तो म्हूण सांगून तो अनंत आसना देव फातरी लांगार येता. अच्युत प्रेक्षा भारी संतोश मस्त काळाचे कसं की एक आशे तांकां द्वैत सिद्धांत प्रतिपादन करचे एक शिष्य म्हाका जावका त्या जाल्लेची म्हूण म्हळेल विशयांतू आनी तांकां संशयूं ना
देवानं सांगले म्हणली नंतर ते जत्त मिळेल खंडित तितले तांकां संतोष केलो जिवनांत तांकां केन्नाय नातिली तितली तृप्ती जाली. पूर्णप्रज्ञ मात्र संन्यास आश्रम घेतला ताका समजावन खंयचेची सुख दुःखादी संतोषू सकडी सम जावन घेवका नवतांनी तशी निर्लिप्त जावन परमात्मा वंदन करता मागीर गुरूक नमस्कार करता. तशीची बाल्यांतूची संन्यास आश्रम स्वीकार करून पूर्णप्रज्ञ म्हणून घेतली ते वासुदेवानं. मागिरी पूर्णप्रज्ञ जाले नंतर सुरवेचे काम ताण कसं केलेलें म्हळ्यार सर्व पाप नाश करचे विष्णू पादोदक म्हणून घेतिले गंगेन तूं स्नान करका म्हणून. सुरवेक त्यांनी उत्तर भारताचे देशाटन करून गंगे स्नान करका म्हणून आलोचन केली की कडेरी अनंतासन स्वामीक वापास एक भक्ताल वैर आवेशवन त्यांनी सांगले की पूर्णप्रज्ञा तू गंगे स्नाना खातीर काशी क्षेत्रा वचका म्हणना तुगेले गंगा स्नानाची अपेक्षा नेरवेरसल्यार जाली न्हू तुका. गंगेच हांगा अनंत सरोवरांत प्रत्यक्ष जाता तू हांगाची गंगा स्नान कोरयेत. पूर्णप्रज्ञ वचून अनंतासन देवस्थानाचे अनंत सरोवराचे मेटार वचून राबलींच काही खूडले गंगे उद्भव जावन तांगेल चरण कमलाला तई तांगेल पादकमलाला तई ती आयली म्हूण म्हणटाची. तशी तदाज्ञयो अपागत जाह्नवी जले जनोत्र सस्नौ सह पूर्ण बुद्धिना ततः परम 12 वत्सरांतरे सदा व्रजत्सा तदनुग्रहांकिनी. तई गंगेंतू स्नान करून कृतकृत्य जावन पूर्णप्रज्ञ त्यांनी सांचल असताना संन्यासाश्रम स्वीकार करचे पशी पुडेची त्यांनी एक कंदूक म्हळ्यार आमी बॉल म्हणटाची ताजीन खेळता खेळता त्यांनी एक कंदूक स्तुती रचन केल्लें म्हणटाची. ते सांगतरी अनंतासन स्वामीक त्यांनी सेव करताची. आनी तांगेलो उद्देश कसले तांगेले संन्यास आश्रमाचो उद्देश कसले म्हळ्यार अद्वैतींगेले कुमत खंडन करून द्वैत मत बोधन करचे. सुरवेक एक कसं काम करताची म्हळ्यार बालक म्हळेल एक तिरस्कार भावनेन तागे लोटो मस्जन वाद करूं येताची अद्वैत मताची पंडित तांकां जैसून सर्व प्रशस्ती घेतात तांणी. मागीर अच्युत प्रेक्षान तांकां सांगचास कसलें म्हळ्यार जीव आनी ब्रह्म भेद ना म्हूण सांगून सांगिले विमुक्तात्मयती त्यांनी रचन केल्ले इष्टसिद्धी म्हळेले अद्वैत तत्वबोधक ग्रंथ विमर्श करका म्हूण म्हळेल त्यांनी. गुरोः स्वशिष्यं चतुरं चिकीर्षतः प्रचोदना श्रोतुम इहोपचक्रमे अथेष्टसिद्धिश्चलवा जातिवारिधि निराधरेणापि महात्मना मुना. म्हळ्यार त्यांनी सुरवेक ते इष्टसिद्धी अद्वैत तत्वबोधक ग्रंथाक विमर्श बरोवका म्हळेल. त्यांनी ते इष्टसिद्धी ग्रंथा एक मंगळ श्लोक मंगळाचरण म्हूण प्रति एक ग्रंथाक सुरवे एक श्लोक बरयताचे मंगळाचरण श्लोक म्हूण. ते मंगळाचरण श्लोकांतूची 32 दोष त्यांनी दाखयल की मध्वाचार्यान 32 दोष मंगळाचरण श्लोकांतू आस म्हूण दाखयल की. मागीर अच्युत प्रेक्षांक ते द्वैत सिद्धांतांत पूर्ण जावन नंबिका येनी आशिल्ले ते तांकां कळटा कोणाक पूर्णप्रज्ञांक. तशी तांणी कसं करताची म्हळ्यार म्हाका पुर्ती जावन द्वैत सिद्धांतांत नंबीक येवका ते तूं योग्य ते सांगच्याक म्हळेल म्हाका परीक्षा करूस. वेदव्यासान रचन केलेले म्हळ्यार बादरायणांनी रचन केलेले ब्रह्मसूत्र भागवत पुराण सकडी आस पळय तांतू भागवताचे पंचमस्कंदांतू ऋषभदेवान एक श्लोक सांगेल ते श्लोकाचे म्हाका अर्थ सांगता म्हूण तांणी ते श्लोक सांगताचे. पूर्णप्रज्ञ ते श्लोक तांणी
अपास भागवत काही पळून बैसनाचके उडगासानं सांगता काय त्यांनी सर्वत्र मद्भाव विवेक्षणेन ज्ञानेन विज्ञान विराजितेन योगेन धृती उद्यमसत्वयुक्तो लिंगम व्यपोहे तत् कुशलोहमाख्यम. म्हळ्यार परमात्मो सर्वत्र व्यापक जावनस सर्वापशी सर्वांगेलपशी श्रेष्ठ विष्णू म्हूण म्हळेलें ज्ञान कसं असं त्याची विशेष ज्ञान सर्व भक्तांक त्यांची ध्यान त्यांची तपस्सु असल एक वैष्णव सिद्धांतांतो कोण आसक्ती दबरतकी तो तागे लिंग शरीर अहंकार म्हळेले लिंग शरीर त्याग करता म्हणून सांगून ओतप्रोत जावन म्हळ्यार अस्खलित जावन ते पंचमस्कंदाचे श्लोक तो मागशी पुराय एक श्लोक अच्युत प्रेक्षान निमगेलेले कितलीकी श्लोक मागशी सांगून ताजी अर्थ समीत सांगता खंय तो अच्युत प्रेक्षांक भारी आश्चर्य जातकी तांणी निमगी ताचकी पूर्ण प्रज्ञा तुमी ह्या जन्मांत शिकिली नाही नवे तुमकां कशें कळ्ळें म्हूण म्हणटना अच्युत प्रज्ञा हांसलींच खंय आमी पुराय मागशी जन्मांतू शिकून येयल्यांची हे म्हूण अच्युत प्रेक्षांक भारी आश्चर्य इतली शास्त्रज्ञान प्रौढिमा ते पूर्ण प्रज्ञा कसवे खंडीत ह्या जन्माचे ज्ञान नाही आहे म्हूण म्हणलेले नानातला री आनीकी समाची 16 वर्स इतलेची हे चेरडाक असले वेदांत शास्त्राचे व्हड प्रमेय पुराय अस्खलित जावन एक उद्दा पिल्लेल तितली सुलभ जावन कोणाकय विवरसुच्या जातवे श्रुती स्मृती पुराण अंतुल पुरे प्रमेयाचे आधार तांणी आधारपूर्वक प्रमाणपूर्वक तांणी आमकां सांगचें म्हूण म्हळ्यार कसं न्ही एक जन्मात साधन खंडीत नाही ह्या जन्मांतरांत दुखून आयिल्ले संस्काराचे फल हें म्हूण सांगून अच्युत प्रेक्षांक खंडीत जावन कळलेले तशी अत्र जन्मनी न यत् पठितं ते चैत्र भाति कथमित्यं मुनोक्ते पूर्वजन्मसु हि वेदपुरेदं सर्वमित्यमित बुद्धिर्वाच ये पूर्वाचेची म्हळ्यार जन्मांतराचे संस्कारा फल हे म्हूण तांकां सांगून कळ्ळें अस्सल एक शिष्य तांकां प्रितीच जाल्लो कितले जाग्रतेर ताका पळयली म्हूण म्हळ्यार खंय तांणी तागेले शिक्षणेक ताका मठांतू राबच्याक तागेले कसले वेवस्थेक कसलेकून दुयेना अशें तांणी भारी जागृत केलें. आतां केन्नाय संन्यास स्विकार करून गुरूल शरण येईल शिष्याक गुरुची आनु अम्मा बंधू बळग मित्र सुहृद पुरे जाताच तशीची पूर्ण प्रज्ञ अच्युत प्रेक्षाले प्रितीचे रक्षा कवचांतू तांणी आशिल्लीची सुमध्व विजयांतू सांगताची तांणी शुक्ल पक्षा चंद्रुशी दीस पूर्ण चंद्र जेवची तशी म्हळ्यार दिसाक एकक न्ही एकक तांगेली विशेषता दाखून पूर्ण चंद्रुशी जतर आशिल्लीची म्हूण आनी केन्नाय कसं न्ही म्हूण म्हळ्यार आतां द्वैत सिद्धांत तांणी तत्ववाद श्रीहरी सर्वोत्तम म्हणून सांगून दाखोवका जाल्यार थंय अद्वैत मताचें खंडन करता जाल्यार अत्यगत्य जावन आशिल्लें ही ताका म्हूण म्हळ्यार जगत्य म्हळ्यार तशीची प्रती एकांत द्वंद्वस उजवाडू म्हूण कळका जाल्यार ते कसो आसूं का काळोख आसूं का तेचे काळोख ना नातिल जाल्यार उजवाड म्हळ्यार विशयूय ना आशिल्लो काळोख आशिल्लो देखून उजवाडू म्हळ्यार जावका म्हूण दिसता म्हूण उजवाड आयिल्ले नंतर थंय काळोख आसतवे ना काळोख आनी उजवाड वट्टू आसनाची तशीची ह्या सिद्धांतांतूय तशीच असत्य म्हळ्यार ना नातल्यार सत्य खंयचें म्हूण सांगूं जायना सत्य खंयचें म्हूण सांगता जाल्यार ताका असत्याचें एक असत्य म्हळ्ळेलें जवूका जाता ताका तशीची पूर्णप्रज्ञ ते द्वैत सिद्धांत श्रीहरीले सर्वोत्तमत्व सांगचें तसलें तत्ववाद प्रतिश्ठापन करच्याक तांणी अद्वैत मताचें खंडन करूंक जालेलें तांणी संन्यासाश्रम स्विकार करचे वेळार शंकराचार्यान प्रचार केलेलो तसलें अद्वैत वेदांत तत्व सगळे भारतांतू ताजे एक व्यापक प्रभाव पुरे जन शंकराचार्याले सिद्धांताचे प्रभावांत आशिल्लीची शंकराचार्य तशीची सगळेची भारत संचार केला तांणी उत्तरांत बदरी द्वारका
पश्चिमांतूल द्वारका, दक्षिणांतूल श्रृंगेरी, पूर्वांतू पुरी जगन्नाथ क्षेत्र पुराय कडेन तांगेले अद्वैत पीठ त्यांनी स्थापन केला. अद्वैत मत प्रचार करूक अनुकूल एक वातावरण त्यांनी असतानाच शंकराचार्यान केलेलं असं. जाल्यार एक चांग काम कसं केलेलं म्हळ्यार त्यांनी जैन बौद्धांगेल शून्यवाद खंडन केलेलं आणि त्यांनी निर्गुण ब्रह्म म्हण म्हळेली एक विषय सांगून त्यांनी वेदांत धर्म हल्लनानशी एक अडीपाय घालेल त्यांनी. जाल्यार अद्वैत तत्व कितले की विज्ञानींक ते नाही समनय म्हूण सांगून दिसताले. त्यांनी अद्वैत तत्व येस पळय त्यांनी प्रच्छन्न बौद्ध मत म्हणटालीची. शंकराचार्यानं बौद्धांगेले शून्यवाद खंडन केला. जाल्यार आत्मपरमात्म ऐक्य म्हणून सांगून बौद्ध मताचेची अन्य रितीरी त्यांनी बौद्ध मताचे विषयी सांगल्यावरी जल्ला तशें हें प्रच्छन्न बौद्ध मत म्हणटा टीका करता आशिल्लीच काय. तशी बौद्धांगेले शून्यवाद म्हूण सांगून निर्वाण जावचें म्हणटा पळय तशीची अद्वैत मतीयान मायावाद मुक्ती म्हूण सांगच्या काय कसले व्यत्यास ना. हें तेंची बौद्ध मतची जाल्यार हें ಸ್ವಲ್ಪ गुंडावन बौद्ध मत प्रच्छन्न बौद्ध मत म्हणटाली तांणी. तशी जाल्यार तांकां हें समर्थ रितीर मंडन करूंक जावका जाल्यार कसले तांकां विशय गोतनाशिल्ले पाप. तांकां उलोवचें तितलें वाक्चातुर्यय नाशिल्लें, तर्क करचें तसलें ज्ञान नाशिल्लें, श्रुती स्मृती पुराण आगम हाजी पुराय एक डीप स्टडी म्हणटा पळय अध्ययन तांकां नाशिल्लें. तशीची द्वैतवाद शास्त्रोक्त जावन मंडन करचें तांकां जायना नाशी. कोणय एकलो येतलो हें शास्त्रोक्त जावन द्वैतवाद मंडन करतलो म्हूण म्हणलेलें एक विशयाक ते एक आशेर तांणी एक समर्थ जावन आशिल्ले एकलो येवका हें अद्वैत खंडन करून द्वैत प्रतिपादन कोरका म्हूण तांणी राखतर आशिल्लीच. तांकां आतां पूर्ण प्रज्ञान हें अद्वैत मत खंडन करलेलें न्ही आयकून तांकां भारी संतोश. हो एकलो दार्शनीक जाल्ला उडपीन तूं म्हूण सांगून. तशी शास्त्र त्यांनी ते कशी ज्ञान तांगेलें अतिमानुष ज्ञान म्हणली न्हय सानस्तान दुखून तांगेलें शास्त्र नैपुण्य तितली सानस्तना वेदांतांतू एक प्रकांड ज्ञान हे पुरे पळोवन त्यांनी त्या वेळाक त्या कालांतू एकलो वादी असं म्हूण कळ्ळी कळ्ळें तांगेले वाद करूं मस्त प्रतिवादी येतलीच काय. तशी हांगेले एक वादाचें चातुर्य पळोवनूच विंगड देशाचे विंगड मुल्यां दुखून आमगेल्या देशाची विंगड मुल्यां दुखून नाना शास्त्रांतू विद्वांस जावन आशिल्ले जन पुरय तागेल्या की वादा येवच्या सुरू केले. तशी कदाचित अत्रोपययौ यतिः सका गोविंद बुद्धेः बहुशिष्य समृतः अमुष्य शिष्या अनुमान शिक्षिताः तदा जिगीशन गुरुबुद्धिमुद्धता. तांतू एकलो कोण म्हळ्यार बौद्ध जावन आशिल्लो तो मागीर ताणें बौद्ध मत नक्की समनय म्हूण सांगून अद्वैत शंकराचार्याल काळांतू अद्वैत स्विकार केलेले. ताका तांणी दोग जनय सुरवे बौद्ध मागीर अद्वैत मत स्विकार केलें. तांणी वादिसिंह आनी बुद्धीसागर म्हणचे तांकांय आशी जाली की पूर्ण प्रज्ञाल वटू वाद कोरून तांकां सोलवाका म्हूण म्हणलेल्या उद्देशान उडपींक आयलींची. तांतू वादिसिंह म्हणलो सुरवेक वैशेशीक मत म्हणून आसा. तशी तांतो ताका तो अन्य कडेन येयला पळय बुद्धीसागर म्हणलो ताणें वादिसिंहाक सोलवान जाला. आतां वादिसिंह बुद्धीसागराल शिशू जाला. मुखारसून तांणी दोग जनय अद्वैत मत स्विकार केलें. स्विकार करून तांगेले वाद करतले कोणय ना प्रतिवादी भयंकर म्हणलें एक तांणी बिरुद घेतिले. तांणी सगळी देशांत भोंवतर आशिल्लीच वाद करचे खातीर वाद करचे सोलवाचे तशी तांणी देश पुरे भोंवतर आशिल्लीच. तसले एक जनाक त्या पूर्ण प्रज्ञाल वटू वादा देवची म्हळ्यार एक भारी संतोशा विशय जालो. तांगेले मत ते कसले म्हळ्यार वो एक इतलो सान बालक आमगेले वटू कसलो वाद करतलो कितली बुद्देस म्हूण जावका ना. कोणकी एक दोनी चेडवाल वटू वाद करून गेलो म्हणलें मात्राक
आमगेल ಒಟ್ಟು वाद करची तितले कसलो यो विशेष बुद्धन तो खंडित नाही. आगेल ಒಟ್ಟು वाद करू सुलभ म्हणलेले एक कसं म्हणजे एक अवगणन म्हणताची सानू कशी वाद करीत आगे लागी म्हणलेले एक अवगणने रितांनी मध्वाचार्याला वाद करू आयल्यांची. तशी आता तांकां कशी म्हळ्यार तांगेल मनान तूं विद्यामद म्हणटाची म्हळ्यार आम्ही पंडित आम्ही तांगेले वाद करच्याक कसं असं तोच सलवता इतलं सानू म्हूण सांगून सीधा अच्युत प्रेक्षारा येवन उद्धटतनार बसताच काही त्या वेळाक अच्युत प्रेक्षाला सांगता काय तुगेल शिश्या लागी वाद करचे आयल्याचे आमी म्हूण एक उद्धट जावन सांगतात तांणी. फुडले अच्युत प्रेक्ष पूर्णप्रज्ञा सांगताचे वाद करत तांगेल वटू. तशी षड्धर्म म्हणून षट दर्शन तांत एक वैशेषिक सिद्धांत म्हणून म्हणटाची. वैशेषिक सिद्धांत ते कणाद म्हणून म्हणलेल्यान केल्लेले ते ताजे प्रकार तागेले प्रकार हे सगळे प्रपंच सनसान अणू निमती सृष्टी जाल्ला शिवाय पंचभूता संयोगा निमती न्ही. तांतू भितर एक आत्मा म्हूण म्हणलेले नित्य वस्तू म्हूण म्हळ्यार ताका नाश ना तें आस. आनी हे जगत्य ज्ञानाक गोचर जाता द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समुदाय आनी अभाव म्हणलेले 7 विधाचे जगत यो म्हूण सांगून न्ही तांणी सांगताचे. हांगेले विचारधारेक आनी बौद्धांगेले विचारधारेक कसले व्यत्यास ना तशें न्हू. बौद्ध मताचो बुद्धीसागर वादिसिंहाक ते वैशेषिक सिद्धांत तो सलवयता. मागीर बुद्धीसागरान ते सलवलेले जनान तांणी शिश्य कोण तांकां गेलो तांगेले शिश्य जावका म्हूण सांगून तेन्नाचे काळांत तशें आशिल्लें. तशें बुद्धीसागर बौद्ध मत त्याग करता आनी आगेल वटू वादिसिंहाल वटू न्ही वादिसिंहू सलवता बुद्धीसागराल शिश्य जाता. केदन बुद्धीसागर बौद्ध मत त्याग करून शंकराचार्य अद्वैत मत स्वीकार करतकी तेदना आपापीची वादिसिंहानय अद्वैत मत स्वीकार करका पडलें. अद्वैत सिद्धांतांतू शंकराचार्यान कसं सांगिल्लें सर्वै जगत्य ब्रह्ममय जगत मिथ्याची ब्रह्ममांत्र सत्य कोणाक यथार्थ ज्ञान मेळटा तांकां हें माया म्हणलें आवरण वचून ब्रह्म साक्षात्कार जाता अशें पळय तांणी सांगलां. अद्वैत सिद्धांताचे प्रकार हे जडचेतनात्मक दृश्य प्रपंच आमकां दिसचेच पळय हें माया मिथ्य म्हणटात तांणी अज्ञान हें म्हणून निजावन ब्रह्म म्हूण म्हणलेलें एक सत्य विशय हें जगत्य मिथ्य म्हूण सांगताची. मागीर जिवात्मो तो नित्यो केदन तो ब्रह्माक अभेद जाता म्हळ्यार ब्रह्माक सम जाता ब्रह्माल वटू मेळटा तेची मुक्ती म्हणून तांणी सांगताची. जाल्यार शंकराचार्यान कितलेकी उपनिषद वाक्य काडले अद्वैत सिद्धांताक प्रमाण सांगलें. तांतू तत्वमसी अहम ब्रह्मास्मी नेह नास्ति किंचन परे व्यये सर्वम एकी भवंती असल पुराय वाक्य जीव ब्रह्माले अभेद म्हळ्यार जीवनी ब्रह्म एकूची म्हणून सांगता म्हूण दाखयलें. आनी निर्गुण ब्रह्म तो म्हणून सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म हें वाक्या निमती ब्रह्मो असत न्ही ब्रह्मो जड न्ही ब्रह्मो ताका अवधी म्हळ्यार टायम लिमीट म्हूण ना. तशी माया मात्र इदम द्वैतम अद्वैतम परमार्थतः म्हूण सांगता म्हूण सांगून सांगता तो. आनी जिवो ब्रह्मैव नापरः म्हूण म्हणलेले अद्वैत सिद्धांताचे मुख्य विशय म्हणून शंकराचार्यान सांगिल्लें. जाल्यार हे वाद खंडन करता जाल्यार पूर्णप्रज्ञ तेंच उपनिषदाचे वाक्य पुराय सांगताचे. अखंड ब्रह्माची सत्य म्हूण जाल्यार विंगड प्राणी देहांतू आम म्हूण सांगून सांगचे तसलें अल्पज्ञत्व अल्पशक्तित्व सकडी गुणविशिश्ट जावन आशिल्ले वस्तू खंयच्यो तो म्हळ्यार तांणी सांगचें कसं म्हूण म्हळ्यार ब्रह्मनी जीव अभेद म्हूण जाल्यार ते विंगड देह घेवन येतना हाम म्हूण म्हणलेलें अल्पज्ञत्व ताका कसलें येवचें. ब्रह्माची तितली समान म्हूण जालें मागीर ब्रह्मा वटू मेळका म्हूण जाल्यार
आत्म ब्रह्माक समान म्हूण जावका न्हय. तशें ताका ते आत्माका मी गेले म्हळ्यार अल्पज्ञ ते कसं खातीर येवचे म्हणून ते सुरवे प्रश्न घालतात तांणी. मागीर सांगताची यच्चिकेत तत्सत्यम म्हूण सांगून उपनिशदांत तो सांगला न्हय. ताजे अर्थ जगत सत्य म्हणून सांगची न्हय म्हूण सांगून तांणी प्रतिपादन करताच. त्या वेळार तागेल्या तर वादा बशिल्जन तांणी निमगिताची वादी सिंहांनी निमगिताची कसले म्हळ्यार जगतू सत्य म्हूण जाल्यार आकाश कसल सत्य की मिथ्य म्हूण. तेदना मध्वाचार्य सांगता दुरून पळयतना मोतयाचे चिप्पू दुरून आमकां पळयतना रुपी पडल्या वरी दिसता चंद्रा उजवाडाक समुद्रा दडार. लागीं वतना ते रुपी न्हय ते चिप्पू म्हूण कळटा. कशी मोतया चिप्पांत रुप्य म्हळ्यार सत्य म्हूण कळटकी तशीची आकाश इत्यादी वस्तूय तशीच कळव्या ते दिसत देखून ते सत्य. बुडकूळ दोळ्या दिसता देखून बुडकूळ सत्य तांतू सत्य जाल्यार देखून उदक भरून हाडूं जाता. तशीची आकाश इत्यादी सत्यची म्हूण सांगून आमी सांगीत म्हूण सांगून सांगता. मुखारसून पायच्या दिसाक आमी हें वाद कशी जाता म्हूण म्हणलेले पळोवे. आजी सांगेल सर्व विशयो देवाले गुरूंगेले चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना प्रकृतेः स्वभावान करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्. श्री हरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.